मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. 9850015558. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते किंवा शनिवारी पण असते किंवा इतर दिवशी पण काही कामकाज असलं तर दौऱ्यानिमित्त पण सुट्टी असते. आपणाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आदल्या दिवशी फोन करायचा आणि निघताना पण फोन करायचा. ज्यांचे निघताना फोन येतील त्यांच्यासाठी मी हजर राहील. कारण पुष्कळचा असा अनुभव आला आहे मला की आदल्या दिवशी फोन करतात आणि दुसऱ्या दिवशी ते येत नाही, त्यांना काही कामकाज निघून जाते. वास्तविक तशी सूचना द्यायला पाहिजे, सकाळी की आम्ही येत नाही म्हणून, किंवा रात्रीच द्यायला पाहिजे. परंतु ते देत नाही, मी अडकून बसतो आणि इतरांना मार्गदर्शन करणं मला होत नाही. म्हणून ते पण चुकीचं ठरते, आपलं पण चुकीचं ठरते आणि मी त्याच्यात नाहक चुकीचा ठरतो. म्हणून मी असं ठरवलं आहे की ज्या दिवशी आपण निघाल त्याच दिवशी फोन ज्यांचा येईल त्यांच्यासाठी मी हजर राहील. सकाळी 9 ते 2 हे कार्यालयाची वेळ असते, परंतु आपण लांबून येत असाल तर मग वेळ वाढवण्यात येते. प्रत्यक्ष भेटीचा आनंद हा वेगळा असतो. प्रत्यक्ष भेटीमध्ये आपण जर मला समस्या सांगितली, मी तुम्हाला त्यासोबत खुलासा देईल, काही उपासना सांगेल आणि उपासनेला काही साहित्य लागलं तुम्हाला तर ते आम्ही ते विनामूल्य देतो आमच्या कार्यालयात येणाऱ्यांनाच, कारण ते बाहेरगावी पाठवता येत नाही. म्हणून मी स्वतः कार्य करतो, माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला दुसरी शाखा नाही, ही एकच शाखा आहे. जळगाव साईमत निघते ते नंदुरबार, मलकापूर वगैरे ठिकाण प्रसिद्ध होते. त्याच्यामध्ये माझं भविष्य येते रोजचं आणि अधूनमधून लेख मला येते, प्रश्न उत्तर येऊन राहिलेले आहे. देशदूत जळगावून आवृत्ती निघते, ते धुळे नंदुरबारच्या याच्यातही भविष्य येते. जळगावचा तरुण भारत असतो, त्याच्यातून दैनिक भविष्य माझं येते. दिवाळी अंकातही अनेकांच्या येते. या पाळीला ग्रहांकित तंत्रमंत्र या 2 अंकातून माझं भविष्य आलं होतं आणि त्यानंतर पूर्ण 12 महिन्याचं भविष्य दिशावर व्यापार पुणे यांच्याकडून आलेलं होतं. असो, माझ्यामार्फत कुणी दुसरं मार्गदर्शन करत नाही हे लक्षात घेऊन घ्या. आजचा कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. 6/5 म्हणजे मे 2026 रात्रीचे 10 वाजलेले. वास्तव मी आज थकून गेलेलो होतो कार्यामुळे आणि मी झोपेची गोळी घेतली होती आणि मी झोपणार होतो आता अगदी. आणि तसं मी माझ्या मुलांनाही सांगितलं होतं, परंतु अचानक 2 फोन आले की तुम्ही काही करा आणि याच्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही पण दुःखात आहो असं ते आहे. आता ते समस्या जरा अवघड आहे म्हणून त्यांची नावं घेता येत नाही. ती 2 फोन आलेली होती नाशिकची आणि 2 फोन आलेले होते मला पुण्याचे. त्याच्यानंतर जळगावून एक आला होता, तो काल आला होता आणि परवा आला होता तो शिरपूर आणि धुळ्यावरून आलेला होता. तो दोघांचा फोन एकच होता. असो, समस्या ही आज अत्यंत भयावह स्थिती झालेली आहे. त्याला जातीपातीचं बंधन नाही राहिलेलं आहे, परंतु हा मार मात्र हिंदू संस्कृतीवर पडत आहे. आता हा विषय म्हणजे मुली पळून जाणे, मुलं पळून जाणे, अशा विषयीच मी हा मर्यादित ठेवतो आहे. बलात्कार होणे, बलात्कार संख्या वाढत आहे, मुलींच्या पळून जाण्याची संख्या वाढत आहे. आता मला असं वाटते या 2-4 दिवसात अंमळनेरच्या 8 मुली पळून गेल्याचं काहीतरी बातमी होती कुठेतरी.
आमच्या रावेर गावातल्याही गेल्या पुष्कळ. आता ह्या पळून जातात मुलं पळून जातात. याला खरं कारण काय असते, याला जबाबदार कोण असते, याविषयी आजचा कार्यक्रमाचा हा विषय आहे. याच्यातून आपल्याला काय बोध घेता येईल हे बघायचं आहे. एखादी मुलगी पळाली किंवा मुलगा पळाला तर चवचव होते गावामध्ये, जातीपातीमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये, गावागावामध्ये चर्चेला विषय मिळतो आणि याच्यातून ती घराण्याची बदनामी होते. मग अमुकची मुलगी पळाली, तमुकची मुलगी पळाली. आता याला जबाबदार आईवडिलाला धरावं का अन्य कोणाला? पुष्कळशे जण मोबाईलला नाव ठेवतात. मोबाईल आले म्हणून हे असे प्रकार सुरू झाले. मोबाईल आली, दुर्गंधी आली, तर त्याच्यापासून आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो की नाही? की त्या दुर्गंधीत जवळ जाऊन राहतो, आपण बसतो वाज घेत. मग मोबाईलला नाव ठेवण्याचा अर्थ नाही. मोबाईल हिस्सा असेल, पण प्रमुख म्हणजे संस्कृतीशील शिक्षण दिलं जात नाही आहे. आता हे जे प्रकार पाहिले तुम्ही, तर महाराष्ट्रामध्ये जे अधिकाधिक होत आहे, इतर प्रांतातही होतात. आता पहा, या हप्त्यामध्ये किती प्रकार झालेले आहेत. 8-10 प्रकार तर सहज झाले असते. तर याचं प्रमुख कारण हे आहे की महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद केलं, हेच मुख्य कारण आहे. विचार करायला पाहिजे, बैठक मांडायला पाहिजे. आमच्यासारखे लोक बैठकीत घेतले पाहिजे सरकारने. पण काही नाही, त्यांना ते निवडणुकीचंच बहाणं आहे सगळं. मग ग्रामपंचायतीची निवडणूक, मग शहराची निवडणूक, मग राज्यसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये हे सगळं तंत्र वाया जाते आहे आणि सरकार एकीकडे पैसा देते आणि दुसरीकडून आपल्याला काढून घेते आहे. शाळा म्हणजे एक व्यापार झालेला आहे वर्तमान स्थितीमध्ये. जे मराठी शाळेमध्ये संस्कृतीशील शिक्षण दिलं जात होतं ते या मोठ्या विद्यापीठातून, या खाजगी शाळेतून दिलं जात नाही. त्यांची पुस्तकं तपासा तुम्ही, काय आहे त्याच्यात? काहीही नाही आहे. जीवनावश्यक वस्तू, जीवनावश्यक मार्गदर्शन, संस्कृतीशील त्याच्यात विचार एकही नाही आहे, एक शब्द पण नाही आहे. पूर्वी प्रवचनं होत होते, कीर्तनं होते, भजन होत होती, व्याख्यानं होत होते. कशासाठी? पण आता ते सगळं हरपलं. सरकार या बाबतीत काहीच लक्ष द्यायला तयार नाही. सरकार फक्त मतं कशी मिळतील याच्या दृष्टीने. कुंभमेळ्यामध्ये तुम्ही एवढे करोडो, लाखो, अरबो खरबो करत आहात, कशासाठी खर्च करत आहात? आमच्या वेळेला तर काही कुंभमेळा आम्हाला माहीतही नव्हता. आणि एवढे तुम्ही 12 कोटी लोक येणार आहे, 13 कोटी 15 कोटी लोक होणार आहे. किती सुशिक्षित होणार आहे? त्यांच्यातले गणना करा बरं. त्यांच्या घरामध्ये मग पुढे बलात्कार होतात की नाही, मुलं पळून जातात की नाही, चोर उचक्के होतात की नाही, हे तपासा बरं. शोधा, संशोधन करा. मी म्हणतो म्हणून ऐकू नका. प्रत्येकाची नोंद ठेवा. कुंभमेळ्याला हे पती पत्नी आले होते, 5 वर्षांनी यांच्या घरामध्ये काय झालं, किती संस्कृतीशील परत होऊन जातात विचार. राम मंदिरात जातात, दर्शन घेतात. सीता कशी आहे त्याप्रमाणे स्त्रियांचे पोशाख असतात, पुरुषांचे पोशाख असतात. आज आपण पाश्चिमात्य संस्कृतीला नावे ठेवत होतो आणि आता पाश्चिमात्य संस्कृतीच्या पुढे आपण जात आहोत. सरकारने या बाबतीत मराठी शाळा सुरू कराव्या हा माझा आग्रह आहे. कारण मराठी शाळेतले शिक्षक हे जैसे प्राणाने शिकवतात आणि त्यांचं आचरण आम्ही बघितलेलं आहे, त्यांचा पोशाख आम्ही बघितलेला आहे, त्यांचे विचार बघितलेले आहेत. मला वानखेडे सर होते, माळी समाजाचे होते, महाजन समाज. बुटकेशी मूर्ती होती, टोप्यावर टोपी होती, धोतर होतं, कोट घालून येतो. आवाज बारीक होता, नम्र आवाज होता. कोणालाही अरे तुरे त्यांनी म्हटलेलं मी बघितलं नाही आहे.
बाळ नाव घेऊनही यायचं तर त्या पद्धतशीर प्रमाणे नाव घेत विद्यार्थ्यांचं. गुरुजी दिसायला ते होते की दिसले की असं डोळे लवत होते, नम्रता येत होती. रस्त्यावरून जात होते तर असंच लगेच वाटायचं की त्यांचे नमस्कार आपण करावे, साष्टांग नमस्कार त्यांना घालावा. माझ्यावर ते शिक्षक होते. संस्कृतीशील मनुष्य, स्वतः त्या नियमाने बांधलेले, विचाराने बांधलेले, संस्काराने बांधलेले. कुठलंही व्यसन त्यांना नव्हतं. आणि भाषा इतकी गोड होती की साखर तरी त्यापुढे फिकी वाटावी की कडू वाटावी. आणि तळमळीतेने आत्मीयतेने शिकवणारे शिक्षक वानखेडे सर होते. नानू वानखेडे असं म्हणत ते. त्यांचे चिरंजीव आज रवींद्र वानखेडे डॉक्टर झालेले आहे. त्यांचा नातू अनिकेतन हा MD डॉक्टर झालेला आहे. आजही त्यांचं जे मुलं आहे रवींद्र डॉक्टर, त्यांनी हजारो डिलिव्हरी केली आहे, पण एकही डिलिव्हरी सिझरची झाली नाही त्यांच्या हातून, हे लक्षात घ्या. 400, 800, 1200, 1500 पावतर त्यांनी डिलिव्हरी चार्ज होता. वडिलांची संस्कृती त्यांनी पुढे नेली. वडिलांचं नाव मोठं केलं, घराण्याचं नाव मोठं केलं त्यांनी. आता हे संस्कृती कुठून आली तर वडिलांपासून आली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यांच्या मुलांनी पण स्वीकारली. कुठेही काही गैरवर्तणूक नाही. मग असं का इतरांच्या घरामध्ये हे का घडत नाही? कारण ते मराठी शाळेत शिकलेले होते, हायस्कूलमध्ये शिक्षक होते, सर होते. पण आता हे पाहायला का नाही मिळत? त्यांच्या घरात आता मी तर पाहतो आहे 3 पिढ्या आहे. मग इतरांच्या घरामध्ये काय एकाच पिढीत बदल का होतो? आई वडील चांगले असतात तर मुलं वाईट असतात, मुली वाईट असतात. आई वडील शाकाहारी असतात तर मुले मांसाहारी होऊन जातात. आई वडील शोप सुद्धा खात नाही आणि मुलं मग अंडी गिंडी मद्यपान करायला लागतात. असं का होते? आता आई वडील शुद्ध आहे, आई वडील गुरुजर आहे, आई वडील ज्योतिषी आहे, आई वडील पंडित आहे, आई वडील प्रवचनकार आहे. मी मागेच्या व्हिडिओत सांगितलं की माझं रक्त तपासलं, त्यावेळेस सगळ्यांच्या याच्यामध्ये काही निघाले, पण माझ्या दोघे हातातून त्यांना शंका आली म्हणून घेतलं. म्हणून मी असा मनुष्य पाहिलाच नाही. म्हटलं मला काहीही लागत नाही, फक्त वाचन लागते. वाचन आणि प्रसन्नता, संस्कृतीशीलता आणि ठेपशीरपणा हा मला आवडतो. मी कधीही कथा कादंबरी वाचली असेल तर त्याच्या चांगल्या दर्जाच्या, नाटक सिनेमे बघितले असेल तर थेतर मेतरचे नाही. आजही मला कुठला रोग नाही. तर हा वागण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, आचरणाचा हा वारसा मला माझ्या वडिलांकडनं मिळाला आहे, तो आहे. हे आपण बघायला हवं. याच्यात चूक कोणाची असते? आईवडिलाचीही असते, नाही म्हणाला नाही. एखाद्या चुकीच्या मित्रसंगतीमध्ये मुलगा जातो आहे, ऐकत नाही, त्याला काय करणार आई वडील? मोठा झाला, मारता येत नाही, काही नाही. त्याचं लग्न झालं तर अजूनही पंचायत येते, त्याची बायको त्याला साथदार असते, त्याची पत्नी त्याच्या घराण्यातून जे आले असते त्यांच्या घराण्यात काहीतरी व्यसनाधीनता असते, अखाद्य असते, त्यामुळे हाही मुलगा त्याचप्रमाणे वागतो. कसं करणार आई वडील? कसं करणार हिंदू संस्कृती? कसा समाज राहणार? आता विवाहाच्या बाबतीत जी चूक केली डॉक्टरांनी, मुलींचा गर्भपात वारे माफ पाडला आणि सगळ्या भारत देशावर संकट आणलं. व्याभिचार, बलात्कार, गिलात्काराचे प्रकार जे काही होते त्याच्यात त्यांची पण गणना करावी लागेल.
सरकार दारूचे कारखाने काढते, दुसरे दारूबंदी विषयी खर्च करते. मी 5-7 वर्षापूर्वी आळंदीला राहत होतो 10 वर्षापर्यंत. कल्पना गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो आणि पुण्याहून येणं जाणं करत होतो. तिथे शाकाहारी खानावळ फार क्वचित आहे. 14 मैलावर जावं लागत होतं मला देहूला त्यावेळेला. ती पण आता खानावळ मांसाहारी झाली. तर खाद्यपदार्थाच्या याच्यातून जो माज येतो, मद्यपानातून जो माज येतो, पुडी गिटका खाण्यातून जो विकृती येते, त्याचे परिणाम हार्मोन्सवर होतात, हे पण पाहायला पाहिजे. माजलेला बैल, माजलेला हत्ती, तथा आता माणसं माजलेली झालेली आहे, मुली पण माजलेल्या झालेल्या आहे. तर आपल्याला या ठिकाणी चांगुलपणा, चांगलं शिक्षण, चांगलं हे करायचं आहे. त्यामुळे काय होईल की आपण आपल्या प्रकृतीलाही आपण जपणार आहोत, विचारही आपले चांगले राहतील, संस्कृतीशी राहू, आणि मग तुमची जी वंश तुमचा निघणार आहे तो पण चांगला निघणार आहे. एक नाव होईल आपलं, चांगला भारत, चांगला संस्कृतीशील भारत पूर्वीसारखा आपल्याला करायचं असेल तर हे पथ्य पाळायलाच पाहिजे. काही वेळेला काय असते की आईवडिलांना वेळ नसतो. वास्तविकता आईवडिलांनी मुलांसाठी वेळ द्यावा ही जितकं खरं आहे तितकं ते आचरणात बसतही नाही. त्याला एक कारण आहे की पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. मुलं दुसऱ्याच्या वाऱ्यावर लहानपणी कोणी वागवते, मग नंतर स्वतंत्र वागत असतात. कुठेतरी टार्गेटपणा मिळतो, मग संसार बिघडतो. हा पैशाचा लोभ आहे. आपलं खर्चाचं जे प्रमाण आहे आपण ते कमी करायला पाहिजे. तसं पाहायला पाहिजे तर खायला काही पैसे लागत नाही. भाजी पोळी वरण भात आपण केलं तर 60 रुपयामध्ये आजही बसते एका माणसाचं जेवण, अगदी मस्त छानपैकी. 4 माणसं असते तर 6 चोक 24, 240, 250 रुपये, 25 ते 75,000. याच्यावर कैक पटीने पगार आहे. याच्याने आपल्याला कमी करता येते. खर्च प्रमाण आहे. बाई सुगृहिणी असली तर. आम्ही ज्यावेळेला संसाराला सुरुवात केली त्यावेळेला 1 किलो तेल माझी पत्नी महिनाभर वापरत होती. शुक्रवारी बाजार होता, बाजारातली पिशवी भरून आणायची ती, तर ती पुढच्या बाजारापावतो पुरायची. आज घरचं खाणं कमी झालंय, बाहेरचंच जास्त झालं आहे. आणि बाहेरमध्ये जे नको ते खाणं जास्त झालेलं आहे. माझे वडील वैद्य होते. आता आपण वर्तमानपत्रात वाचलं होतं की त्यांनी जेवण केलं, नंतर टरबूज खाल्लं आणि 4 जणांचा मृत्यू आला, असं कुठेतरी आलं होतं. आता माझे वडील म्हणत कुठलंही फळ हे दुधासोबत खायचं नाही, पनीर अजिबात खायचं नाही, रात्री दही खायचं नाही, पानाचा विडा रात्री खाऊन झोपायचं नाही, असे त्यांचे नियम होते. त्या नियमानुसारच आम्ही दोघेजण वागलो. 51-52 वर्ष आम्ही संसार केला. ती निकोप होती पण मेडिकलच्या याच्याने हिरावून घेतली गेली. वय 77-78 माझं आहे. शुगर नाही, डोळे चांगले आहे, हृदयरोग नाही, बायपास नाही, केस जे आहे तुम्हाला दिसतात तेच आहे, दात तेच आहे, डोळे तेच आहे, कामाची उरक आहे. आता तुम्ही बघता मी सकाळी 1 पहाटे 1, रात्री 1लाही करतो, 2लाही करतो, 4लाही करतो, पहाटे आता 10 वाजले तरी करतो. बुद्धी शाबूत आहे, प्रखर आहे. ह्या आचरणामुळे, तर आचरण जसं असेल ते
कपडे लत्ते वस्त्रपावरणामुळे प्रवृत्ती बदलते. रावण ज्या वेळेला सीतेचं हरण करायला गेला त्यावेळेला तो पोशाख कोणता होता त्यांचा? धोतर होतं, वरती छब्बा होता. म्हणजे संस्कृतीशील पोशाख त्यांचा होता पंडितजींचा. म्हणून ते सीतेचं हरण करू शकले नाही, तर ते मूळ याच्यात गेले असते तर सीतेचं हरण झालंच नसतं. म्हणजे पोशाखाला इतकं महत्त्व आहे. पोशाख व्याभिचार शिकवते, पोशाख असंस्कृतिशीलपणा शिकवते, पोशाख लोकांच्या नजरा बदलवते, पोशाखाने अंतर्मनसुद्धा बदलते. ज्याच्या त्याच्या धर्माचा पोशाख वेगळा आहे. इस्लाम धर्माचा आपण बघायला गेले तर लुंगी आहे, टोपी वेगळी आहे, पठाणी ड्रेस वेगळा आहे. हिंदू संस्कृतीचा वेश कसा आहे तर धोतर आहे, सदरा आहे, बांडीस आहे, बंडी आहे. वर्तमान स्थितीमध्ये हे ड्रेस राहिले आहे का आपले? सगळं पाश्चिमात्य संस्कृती. आहार कसा झाला आहे आपला, व्यसनं किती वाढली आहे, त्याच्यावर अतोनात खर्च, त्याच्याने विकृती, त्याच्याने मग दवाखाने फुल, आणि त्याच्याने अतोनात पैसा खर्च, अल्पायुषी, अपमृत्यू, पॅरालिसिससारखे घरी बसलेले आहे, कॅन्सरसारखे तोंड घेऊन बसलेले आहे, किडनी विकार आहे, हृदय विकार आहे, बायपास आहे. आता हे शाकाहारी असताना होतील असं नाही, पण ते प्रमाण कमी आहे. पहिलं म्हणजे खाद्य बदललेलं आहे. शाकाहारी खाद्य म्हटलं तरी आज ते फवारे गिवारे काय असते ते. आपण भाजी विक्री ते पाहतो, भाजी मंडी तुम्ही दृश्य पाहाल कसं असते, धान्य बाजारातलं दृश्य पहा कसं असते. आपण पाठवलेले गहू अफगाणिस्तान, इराणने परत केले होते एक वेळेस. पहा कसं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून म्हणजे माझं असं म्हणणं आहे की पहिल्या प्रथम मराठी शाळा या सुरू झाल्या पाहिजे. शिक्षक भरती ताबडतोब केली पाहिजे. सुव्यवस्था मराठी शाळेत आणली पाहिजे. शाळेच्या भोवती पिंपळ, औदुंबर, वड सारखी झाडं ही लावली पाहिजे, ज्याच्याने विद्येचा प्रसार होतो, सुसंस्कृतपणा येतो, आचरण विचार शुद्ध होतात. आता हे बघायला पाहिजे. खाजगी शाळांमध्ये काय मला पहा, खाजगी शाळांचे ड्रेस, खाजगी शाळांचं वागणं, खाजगी शाळेत जे शिक्षण पुस्तक दिलं ते चाळून बघा एकदा काय आहे ते. मराठीला मान द्यायचा, मराठी बोला, रिक्षावाल्याला सांगायचं, मारझोड करायची, आणि इकडे मराठी शाळा बोंबलल्या काही नाही. हे सुरू का करण म्हणून आंदोलन का नाही होत? मराठी शाळा सुरू करा. नेपाळमध्ये सुरू झालेलं आहे, आपल्या महाराष्ट्रात हे का होत नाही? मराठी शाळेमध्येच लोकमान्य टिळक शिकले आहे, इंदिरा गांधी शिकली आहे, सगळे मोठे यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अजित पवार, नितीन गडकरी, आपण जर पाहिले आपले मुख्यमंत्री फडणवीस, हे सगळे मराठी शाळेत शिकलेले आहे. मी पण मराठी शाळेतच शिकलेलो आहे. म्हणून मराठी शाळा सुरू होणं अत्यंत अत्यावश्यक आहे. आम्हाला रामायण महाभारत होतं 2 पुस्तकं, आता कुठे आहे? प्रत्येक धर्माचं शिक्षण का दिलं जात नाही? चांगल्या गोष्टी का शिकवल्या जात नाही? महिन्यातून एखादं व्याख्यान शाळेमधून का होत नाही? महिन्यातून एखादं प्रवचन ज्याच्याने विचार शुद्ध होतील, संस्कृतीशीलपणा येईल, संस्कृतपणा येईल.
असं कथा कीर्तन का होत नाही? कथा कीर्तन देवाचीच असतात असं नाही. राष्ट्रीय कीर्तनकार पण होऊन गेलेले आहे, आपण बघितलं बघ. तर हा सहभाग चांगल्या लोकांचा, जे वृद्ध जण आहे त्यांचा सहभाग घेतला गेला पाहिजे. तुम्ही आज तर वृद्ध म्हटलं की घराघरात टाकाऊ वस्तू झालेल्या आहे. मी ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्याकडे मटकरी सर येत होते, भोकरीकर सर येत होते, भोकरीकर वकील येत होते, नाना डॉक्टर येत होते, भावे सर येत होते, अनेक डॉक्टर वकील. कारण माझे वडील वैद्य होते. 5 वाजायला येऊन जायचे सगळेजण आणि मी त्यात बसायचो. माझी पत्नी प्रथमच दिवशी म्हणे, का हो हे म्हाताऱ्यात बसतात आता कसं होईल? बरोबर होतं, ते तरुण होती. पण ते तिलाही ते समजलं, गमक समजलं, कारण ते मुळातच बुद्धिवाद होती. आणि मग ते आमच्या बैठकीला येऊन बसायचे. आज शाळेत जे शिक्षण मिळते लाखो करोडो रुपये घेऊन, ते शून्य आहे त्याच्यापुढे. आज तुम्ही 4 म्हाताऱ्यांजवळ बसा, आईवडिलांजवळ बसा, आजोबा आजीजवळ बसा, ते खरं शिक्षण देतील हे बाकीचं काही नाही. पैसे घेऊन वाईट शिक्षण, आणि घरी हे विनामूल्य शिक्षण, मायेनं शिक्षण. पण आजचे नातू आई वडील नातवाला आजोबा आजीजवळ बसू देत नाही. हा एक वेगळा प्रकार निघाला आहे. नातू आणि आजोबा आजीचं हे प्रेम हे जगदविख्यात आहे, देवादिकांचं आहे. परंतु आजकाल आई वडीलच स्वतःला सुशिक्षित समजतात. आणि मग याच्यातून जे दुरावा निर्माण होतो, घरं फुटतात, घरं वेगळी होतात, मग प्रेम प्रकरणं होतात, वाटेल त्याशी विवाह केला जातो. पहिले विवाह करताना मामकुळ बघितलं जायचं, राजळकुळ बघितलं जायचं, चारित्र बघितलं जायचं, त्यांचं घराणं बघितलं जायचं. ओलं कुंक करून मुलीला त्याच्यावर पाय भिजवायला लावायचे, कसं याची वाटचाल हे बघायचे. आता काहीच नाही. प्रेमामध्ये, प्रेमसंबंधामध्ये ह्या काहीच गोष्टी नाही. वडाची साल पिंपळाला. आता याच्यानंतर यांच्यामध्ये जी संतती निर्माण होणार आहे ती कशा प्रकारचे, कारण गोत्र पाहिलेलं नाही आहे ज्योतिषशास्त्राचं. मूळ मुद्दा इथे आहे. भगतसिंग सारखे, राजगुरू सारखे, सुभाषचंद्र बोस सारखे, महात्मा गांधी सारखे, नेहरू सारखे, इंदिरा सारखे, राजीव गांधी सारखे, हे निर्माण काय झाले? यांच्यामध्ये सचोरपणा कधी दिसला नाही आपल्याला. देशासाठी त्याग करण्याची भूमिका या घराण्यामध्ये आहे, होती, आजही आहे. मग ही संस्कृती प्रत्येक घरात यायला पाहिजे. प्रत्येक मनुष्य हा चांगला झाला पाहिजे. आई वडील सुशिक्षित झाले पाहिजे. मुलगा, आपला मुलगी जी आहे चारित्र्यवान झाली पाहिजे, तिला शिक्षण दिलं गेलं पाहिजे. सायंकाळ झाली तर मुलींना बाहेर जायची मनाई होती. ती चांगली गोष्ट होती, नाही असं नाही. पूर्वी काट्याकोट्याचे झोपडे झापडे होते, बाया बाहेर खाटीवर झोपायचे. बलात्कार कधी झाले नाही. घरातून कोणी मुलगी पळून गेली नाही त्यावेळेला, कुलूपही नव्हते. आता घरात सिमेंटचे दरवाजे झाले, हे झाले आहे, रिमोट कंट्रोल आले, तरी मुलं मुली पळून जातात. का? याचा शोध घेतला आहे, संशोधन केलं आहे. सरकार हे का करत नाही याच्याविषयी पांडित्य असलेले माणसं इथे बसवायला पाहिजे. यावर खर्च करायला पाहिजे. वाटेल तिथे खर्च करून काय उपयोग आहे? लायब्ररी कुठे मला दाखवा आज. रावेरची लायब्ररी जेमतेम झालेली आहे, भुसावळची, जळगावची तशीच आहे. मी अमरावतीला गेलो तिथे पाहिलं तर काही नाही म्हणे, कोणीच येत नाही. उज्जैनला पण नाहीच. इथे वर्तमानपत्र नाही, तिथे साहित्यिक काही नाही, प्रवचन होत नाही, व्याख्यानं होत नाही, शुभाषतं लिहिली जात नाही.
म्हणजे जे ज्ञानामृत पाहिजे ते सगळं सरकारने वाळीत टाकलं आहे, सिलगवून टाकलेलं आहे, पाण्यात बुडवून टाकलेलं आहे. ह्याविषयी आंदोलन, याविषयी संशोधन व्हायला हवं. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. याच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र काय म्हणते हे पुढच्या विभागात आपण बघणार आहोत. बलात्कारी लोक बलात्कार का करतात, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला याचा मागोवा घेता येणार आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊ, पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आज इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी पत्नीवर किती प्रेम करतो. मला 4 स्थळं आली होती. गर्भ श्रीमंत, कामच करायचं काम नव्हतं. आणि त्यांच्या घरच्यांनी सुद्धा परवानगी दिली होती, काही पळून जाळून नाही. कारण माझं चारित्र्य, माझं वागणं, माझा आचार, माझा विचार हा फैलावलेला आहे, तो त्यांनी बघितला आहे. धारची होती, बेळगावची होती, कलकत्त्याची होती. कलकत्त्याला माझं शिक्षण झालेलं आहे. जवळच्या जळगाव जिल्ह्यातली होती. पण मी म्हटलं, मी तुम्हाला पत्नीचा दर्जा देणार नाही. तुम्ही माझी बहीण होऊ शकतात, माझी मुलगी होऊ शकतात, आते बहीण होऊ शकतात, मामे बहीण होऊ शकतात, मुलीचा दर्जा मी देऊ शकतो, पण मी माझ्या पत्नीचा दर्जा त्यावर मी कोणालाही बसवणार नाही. अर्पण केलंय ना आपण. आता 77-78 आहे, उद्याही चालला जाईल मी. काय करायचं आहे. सांसारिक सुख हे तर राहतच नाही. मग बोलण्याचं सुख काय आहे. आचार्य विचारप्रधान मुलांशी होत नाही, मुलींशी होत नाही, सुनांशी होत नाही, नातवांशी होत नाही. एकटा मी कार्यक्रमात बसतो. कार्यक्रमात म्हणजे कार्यालयात. आपण त्याच्यातून बदल करून घेतला पाहिजे. कोणी ऐकत नाही ना तर जाऊ द्या, आपण आपलं पहा, आपण चाला. शेवटी आपल्याला स्वर्ग प्राप्त करायचा आहे, हे लक्षात ठेवा. असो, आज इथेच विराम देऊया.